सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। दशमी गव्हाण येथील शिवारात शेतकऱ्याच्या शेतातील संत्री चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीस अहिलानगर तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केलाय। 19 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली। शेतकरी पोपट पांडुरंग म्हस्के यांनी त्यांच्या संत्र्याच्या शेतातील संत्री विक्रीसाठी काढण्याच्या उद्देशाने शेतात 110 रिकामे कॅरेट ठेवले होते। 20 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 6 वाजता ते शेतात गेले असता तेथे फक्त 12 कॅरेट शिल्लक असल्याचं निदर्शनास आलं। पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने राहता नगर परिषदेने मारलेली गरुड झेप आता राज्याच्या नकाशावर ठळकपणे उमटली आहे। मुंबई येथे आयोजित एका दिमागदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते राहता नगर परिषदेला माजी वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष राहता शहराकडे वेधलं गेलं। जुन्या वादातून 2 कुटुंबांमध्ये वाद होऊन लोखंडी रॉड, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच डोळ्यात मिरची पूड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उमरे येथे घडली आहे। जुन्या वादातून 2 कुटुंबांमध्ये वाद होऊन लोखंडी रॉड, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच डोळ्यात मिरची पूड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उमरे येथे घडली आहे। या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला। पाथरी तालुक्यातील सुरसे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गेल्या महिनाभरापासून गावात अनुपस्थित असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेत गट विकास अधिकारी संगीता पालवे यांना निवेदन दिलंय। ग्रामसेवकांच्या गैरहजेरीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले। तत्काळ चौकशी करून कारवाई करावी व 2 दिवसात नवीन नियमित ग्रामसेवक नेमवावे अशी मागणी सुरेश उदागे, संदीप उदागे, सतीश पिसोटे आदींनी दिली आहे। 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास काही जणांनी दानेश्वर दादासाहेब पगार यांच्या घरासमोर येत शिवीगाळ केली। वाद वाढताच आरोपीने लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि प्लास्टिक पाईपने पगार या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला। हल्लेखोरांनी केवळ मारहाणच नाही तर घरासमोरील 4 चाकी वाहनाच्या काचा फोडून मोठी तोडफोड केली। या घटनेत दानेश्वर पगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात होमगार्ड विशाल कोळपे यांच्यासह 8 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक संदीप कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पुढील तपास करत आहेत। काही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलाय। दरम्यान परिसरात तणावाचं वातावरण असून प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं। 3 महिन्यापासून सारखी छडछड करायचं, हे करायचं। काल मी पदर धरून वडला, याला आणले, हे केलं तरी त्याने साडी ते ब्लाउज फाडलं तरी त्याला विशेष सोडून मग परत आली। यायला मी दगड घातला उचलून त्यानं तरी मी आज घरात देऊन मला पोत तोडली, घरात देऊन हे केलं, अंगावात घातला, हे केलं, दंडके सगळे माग घातले, सगळ्याला पोत घेऊन पळून गेलो। पुन्हा विशाल बाबासाहेब कोळपेच्या पोरांनी कोळपे जो आहे ना त्याने मा बायको छेड काढली होती। काल मी कंप्लेंट द्यायला गेलो होतो पण पोलीस स्टेशनने कंप्लेंट नाही घेतली, त्यामुळं आम्ही त्याला काल त्याची गाडी तिथंच लावून ठेवलेली होती आणि गाडीला पण धडकलेला होता काल माझ्यावाला। ते झाल्यानंतर आम्ही कंप्लेंट द्यायला आलो, कंप्लेंट नाही घेतली पोलिसांनी। सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसलेलो होतो। ते झाल्यानंतर मग आज ते आले अचानक, त्यांना वाटलं की आमच्यावर काही गुन्हा दाखवून राहिले बा मिसेसचा वगैरे, तर त्यांनी आज सगळ्यांनी 8-10 जण येऊन काठीन त्यांनी मारहाण केली। सगळे पप्पाला त्यांना सगळ्यांना मारलेलं आहे घरातल्या, पार बायकोला त्यांना सगळ्यांना, लेडीजला पण भरपूर मारलेलं। मारणार आहे सगळे कोळपेचेच माणसं होते। कोळपे, सतीश कोळपे, परत हरी कोळपे, सागर कोळपे त्याचाच भाऊ स्वतः तो पण होता। लाकडी आणि लोखंडाचे पै पण ते होते सगळे त्यांच्याकडे। अजून 5 शिवाजी कोळपे, त्यांचा मुलगा, असे सगळे 8 ते 10 जण आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका,
महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. घारगाव हद्दीत शेतातील कृषी पंपाची चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला घारगाव पोलिसांनी अटक केलाय. आरोपींमध्ये दोघा सख्या भावांचा समावेश आहे. 14 शेतकऱ्यांच्या चोरी गेलेल्या मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलाय. किशोर सुरेश काळे, सागर सुरेश काळे व अनिल देमाभाऊ काळे अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेताचे कृषी पंप केबल चोरी जाण्याचे प्रमाण वाढलं होतं. शेतकऱ्यांनी याबाबत पोलिसांना तक्रारी देखील केल्या होत्या. कांबी येथील भेरे वस्तीवरील वृद्ध दाम्पत्याला दांडक्याने जबर मारहाण करून चोरट्यांनी रोख रकमेसह 4 तोळ्याचे दागिने लंपास केले आहेत. गुरुवारी रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी राणी नितीन जवळे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबी येथील भेरे वस्तीवर राणी जवळे या पती सासू सासऱ्यांसह राहतात. पती नितीन हे गावातील पायदिंडी सोबत पैठण येथे गेले असता बुधवारी रात्री कुटुंबातील सर्वजण नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले. गुरुवारी रात्री 2:30च्या सुमारास 4 ते 5 चोरट्यांनी मागील दरवाजाचे लोखंडी ग्रिल तोडून घरात प्रवेश केला. सोनई येथे 57 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बंडू नामदेव दरंदले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी महिलेला केस मागे घेण्याची धमकी दिली आणि लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. तसेच महिलेच्या पतीला मारहाण करून शिवीगाळ केली तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 64 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. रावरी तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नाशिक सुरत रोड लगत परिसरात जंगलात डांबून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रावरी पोलिसांनी उघडकीस आणलाय. आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करून तिला सुरक्षितरित्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलाय. मुख्य आरोपीसह त्याला मदत करणारे आणखी 2 आरोपी अशा एकूण 3 जणांना अटक करण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या इरफान शेखला पोलिसांनी अटक केला. या धक्कादायक प्रकरणात आरोपीला साथ देणाऱ्या त्यांच्या भावावर आणि भावजाईवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना हा प्रकार उघडकीस आलाय. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.